काही नाही, मला वाचायला खूप आवडायचं. सो माझ्याकडे माझी स्वतःची पुस्तकं होती नेहमी. लायब्ररी तर नंतर लावलीच थोडं मोठं झाल्यानंतर. पण पुस्तकं घरात माझी माझी खूप होती. अ, मी आईचा ओरडा खाल्लाय कारण हातात सतत पुस्तक असायचं. जेवताना पण पुस्तक ओह. लागायचं किंवा बऱ्याचदा अभ्यास करताना अभ्यासाच्या पुस्तकाच्या आत गोष्टीचं पुस्तक असायचं. माझ्या सगळ्या नातेवाईकांना हे माहिती होतं तेव्हा, आणि ते माझी काकू आजही करते, की माझ्या प्रत्येक वाढदिवसाचं गिफ्ट हे एक पुस्तक असतं. वा. आणि हे माझ्या आईबाबांनी मी मी 6 वर्षाची होते सुयोग. मला 6व्या वाढदिवसाचं गिफ्ट हे आईबाबांनी साने गुरुजींच्या गोड गोष्टींचे 10 भाग दिले होते. वा. मस्त. सो ती सगळी माझी पुस्तकं माझ्या आईकडे ती सगळी अजूनही आहेत ठेवलेली. सो तुम्हाला गंमत सांगते, हे मी आधी कुठेच बोलले नाही आहे आणि आता आपण इतकं विषय निघाला वा. ना, अगदी म्हणजे कुठेच नाही. मी 2री किंवा 3रीत होते आणि दिवाळीच्या, नाही सॉरी, मे महिन्याच्या सुट्टीत, मोठी सुट्टी ना, कंटाळा आला होता कुठे जाता. कारण नंतर खेळायला लागलो, कॉम्पिटिशन्स असायच्या. क्षिप्राचं तर माझ्यापेक्षा जास्त बरोबर. सिरियस करिअर होतं स्पोर्ट्समधलं. सो अशा लॉंग ट्रिप्सना आम्ही कधी कुठे गेलो नाही. शक्य नव्हतं कारण प्रॅक्टिस बुडवणं. तर मग आम्ही घरीच आमच्यासाठी काहीतरी शोधायचो खेळ वेगवेगळे. तर माझी आजी मी एकदा खूप कंटाळले आणि 2रीत असतानाची ही गोष्ट आहे. ती म्हटली की आपण इतकी पुस्तकं आहेत तुझ्याकडे, तुझी इतकी मित्रमैत्रिणी आहेत, आपण तुझी लायब्ररी करूया. अरे क्या बात आहे. आणि आम्ही त्या सगळ्या पुस्तकांवरती नंबरिंग करून त्याचा कॅटलॉग बनवला Register होता, केलं. त्याचं रजिस्टर केलं होतं. आणि आय हॅड माय ओन लायब्ररी, मस्त. जिथे मग मी ती कव्हर्स आणली होती सगळी. मग एक ब्राऊन पेपरचं कव्हर, एक प्लास्टिकचं वरून घालायला कव्हर, आणि एक सिस्टीम लावली होती मी त्या पुस्तकांची सगळी, आणि त्यात माझी ती सुट्टी गेली.